बोलायचंय तुमच्याशी. आणि मी नाही म्हणतच नाहीये, बोलूया ना आपण, फक्त एक स्टेप पुढे. सर मला बोलायचंय तुमच्याशी. हो राणी, बोलायचं मला पण आहे, पण तू पुढे तरी ये. नाही सर, मी आता पुढे येणार नाही. मी इथंच ठीक आहे. मी आता पुढे तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही माझ्या प्रश्नांची खरी खरी उत्तरं द्याल. राणी, काय बोलतेस तू? हे बघ, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी देईन, पण मला फक्त थोडा वेळ दे. ऐक ना, आता फक्त एक स्टेप पुढे. नाही सर, आता मी पुढे येणार नाही. तुम्ही माझ्या प्रश्नांची खरी खरी उत्तरं द्या. तुम्हाला माझं लग्न मोडायचं होतं का? राणी, तू हे सर, हो का नाही? बाकी मला काहीही ऐकायचं नाही. राणी, अगं मी तुला हो का नाही? राणी, अगं ऐक ना. हो की नाही एवढंच सांगा सर. हो. मला तुझं लग्न होऊ द्यायचं. पण बास यापुढे काहीही बोलायचं नाही. आता फक्त मी जे प्रश्न विचारते ना त्याची उत्तरं द्यायची. माझ्या लग्नाच्या दिवशी बुवा तुमची गाडी उडवणार होते का? तुम्ही तुमच्याच गाडीचा अपघात करायला सांगितला होतात का? माझ्या बुवांचं मन त्यांना आयुष्यभर खात राहिलं पाहिजे. त्यांनी शर्मेनं मान खाली घालून जगलं पाहिजे. त्यांच्यावर आरोप करून त्यांना दोषी ठरवून माझं लग्न मोडलं पाहिजे. फॅक्टरीला संप मागे घेतला पाहिजे. म्हणून तुम्ही हे सगळं केलं ना? बोला ना सर, मी असा काय गुन्हा केला होता की तुम्ही माझ्या आयुष्याची राख रांगोळी करायला निघाला होतात? मला पण कळू देत आज. मी काय विचारतेय सर? तुम्ही हे सगळं मुद्दाम ठरवून केलं होतं का, हो की नाही? हो. हे सगळं मी ठरवून केलं. म्हणजे तुम्ही माझ्यावरचा राग काढण्यासाठी, माझा बदला घेण्यासाठी, मला रोज त्रास देण्यासाठी तुमच्या नावाचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात बांधलं. हो. कसं होणार लगीन? कोण करणार आपल्याला आणि बरोबर लगीन? मी हे लग्न करायला तयार आहे. तुम्ही नेमके कसे खरे आहात? तुम्ही आता जे हे वागताय ते खरे आहात, कसे वागलात ते खरे आहात? नाही राणी, मी आधी जे काही आता पुढे एकही शब्द बोलू नका.